ओके. नमस्कार अक्षरधन परिवार आणि रसिक वाचक श्रोते हो. अक्षरधन समूह आयोजित अभिवाचन स्पर्धेत उमेश पटवर्धन लिखित अर्थातच त्यांच्या परवानगी सहित एक कथा सादर करते आहे. कथेचं नाव आहे वेडी. सादर करती पूर्वा थारप. आज की नाही काय झालं, भाजीत मीठच टाकायला विसरत होते मी. बरं बाई वेळेत लक्षात आलं, नाहीतर चांगलं चोपलं असतं यांनी मला. तिनं नकळत हात मानेवरच्या बळावरून फिरवला आणि ती शहारली. बरं ते जाऊ दे, आज मला तुमची मदत हवीये पटापट स्वयंपाक करायला. हे यायची वेळ झालीये तरीही अजून स्वयंपाक तयार नाही. चला या बरं खाली पटापटा, ती फडताळ्यातल्या भांड्यांना म्हणाली. असं म्हणून तिनं एक भांड हातात घेऊन प्रेमाने कुरवाळलं आणि स्वयंपाक चालू केला. आज बरं का बाबांशी बोलले फोनवर. जरा काळजीतच वाटले. यांनी परत पैसे मागितले काय बाबांकडे? असं काही नाही अगं, तू काही काळजी करू नकोस. असं बाबा म्हणाले खरे, पण ते काहीतरी लपवत होते माझ्यापासून. कसं बरं कळावं काय ते? माहेरी जायचा विषय काढला की यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होतो. मला तो बाई खूप भीती वाटते यांच्या रागीट चेहऱ्याची. बघू, आता कधी स्वारीला रागावलेली नसली की विषय काढते नाही का, ती समोरच्या कढईला म्हणाली. बाबाने यांनी नक्कीच खूप पैसे मागितले. काल रागाच्या भरात हेच नाही का म्हणाले मला, येडी पोरगी दिलीये गळ्यात बांधून आणि बाप मोकळा गावभर उंडारायला. 1,00,000-2 लाख काही जड आहेत काय या म्हाताऱ्याला? कव्वर घेऊन जाणारे सगळे पैसे नवीन धंद्यासाठीच मागतोय ना जावई, असं काहीतरी बडबडत होते खरे. आत्ताच लग्नाचं खूप मोठं कर्ज आहे हो बाबांच्या डोक्यावर. मी बोलायला गेले आणि यांनी, तिनं नकळत गालावरून हात फिरवला. 2 कडक अश्रू हातात असलेल्या पातेल्यावर सांडले. आज बाबा फोनवर खूप बोलले. जुन्या आठवणी काढत होते. तुझी आई अशी होती, तुझी आई तशी होती. पण कधी न पाहिलेल्या आईबद्दल मी बोलणार तरी काय आता? मी फक्त ऐकत राहिले. बाबा म्हणतात मी अगदी आईसारखी दिसते. खरंच कशी दिसत असेल ना माझी आई. आणि बरं का बाबा काय म्हणतात माहितीये का? म्हणे तू स्वयंपाक करताना एकटीच काय ग बडबडते. आता त्यांना काय सांगू आपली गंमत. आपलं गुपित आहे ना ते, तुम्ही कोणाला सांगू नका बरं का. तसही मला तुमच्याशिवाय इथं दुसरं कोण आहे बोलायला, सांगा बरं. पण जर का हे आत येताना दिसले तर मात्र सांगत चला हा मला, नाही तर मी बडबडत बसायचे आणि ती स्वयंपाकघरातल्या भांड्यांची भरभरून बोलत राहिली. काल बाबा आले होते पण मला न भेटताच निघून गेले. असं कसं? आणि तुम्ही ऐकलत का हे बाबांना काय म्हणत होते? घेऊन जा तुमची ही वेडी मुलगी. कसली धोंड गळ्यात बांधून दिलीये तुम्ही. वेड्या मुलीला स्थळ मिळत नव्हतं तर बसवून ठेवायची की घरीच. पैसे तर घेऊनच बसलात तुम्ही, ते काही सुटायचे नाही तुमच्या हातनं. धंदा चालू करायला 4 पैसे मागितले की जीवावर येतं तुमच्या. असं नाही हो जावई बापू. आला दिवस कसा ढकलतोय हे आता काय सांगू तुम्हाला. हिच्या लग्नाचं कर्ज आहे डोक्यावर आणि एवढ्यात ती धाकटी येईलच 1-2 वर्षात लग्नाला. ही वेडी नाहीये हो, फक्त लहानपणापासून आई विना वाढवली हिला. लहानपणी कोणीच जवळचं नव्हतं आणि मी दिवसभर कामात. मग तिला सवय लागली घरातल्या वस्तूंशी बोलायची. पण मी सांगितलंय ना तिला आता ते बंद करायला. बाकी शहाणी आहे हो माझी पोर. आता मला सांगा वेडी आहे का मी? ती कापऱ्या आवाजात तिच्या भांड्यांना विचारत होती. एवढ्यात मागून तो आला. सगळी भांडी सावध झाली आणि हे काय? तिचा गळा त्यानं पकडलाय आणि तो हळूहळू आवळला जातोय.
नाही नाही, असं होऊन नाही चालणार. मग आपल्याशी दररोज प्रेमाने बोलेल तरी कोण? डोळ्यावर अंधारी येत असतानाच तिनं एकदा आर्त नजरेनं फळताळ्यातल्या तिच्या भांड्यांकडे बघितलं. ती शुद्धीवर आली तेव्हा तो तिच्या बाजूला निश्चित पडला होता. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त वाळून चाललं होतं. तिनं आजूबाजूला बघितलं तर तिची लाडकी भांडी जमिनीवर आजूबाजूला पसरलेली होती. तिनं कृतज्ञतेनं त्यांच्याकडे बघितलं आणि नकळत त्यांच्याकडे बघून हात जोडले.